नमस्कार, स्वागत आहे तुमचे आईच्या राज्यात या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण छान अशी मुळ्याच्या पाल्याची भाजी करणार आहोत। बऱ्याच लोकांना मुळ्याच्या पाल्याची भाजी कशी करायची ते माहीत नाही आहे आणि जरी माहीत असेल तर शक्यतो कोणी याची भाजी जास्त करायला मागत नाही। तर आज आपण ही भाजी करूया मुळ्याच्या पाल्याची। खायला अतिशय रुचकर आणि छान लागते। हे बघा, त्याच्यासाठी आपण काय करायचं आहे, असं मुळ्याचे पाला अगदी कोवळा कोवळा बघून घ्यायचा आहे, जास्त खरखरीत आणि असा टोचणारा घ्यायचा नाही, त्याची भाजी चांगली होत नाही। हा मुळ्याचा पाला मी छान स्वच्छ निवडून आणि धुवून घेतला आहे। शक्य होईल तेवढा बारीक चिरून घेऊया। इथे आता आपला छान असा मुळा स्वच्छ धुवून बारीक चिरून झालेला आहे। शक्यतो बारीक घ्यावा, मी विळीवर चिरून घेतलेला आहे। आणि आता आपण फोडणीची तयारी करूया। कढई तापत ठेवली आणि तेलसुद्धा ठेवलं आहे। इथे आता आपण कढईमध्ये तेल तापत ठेवले, त्याच्यामध्ये तेल तापले, त्याच्यामध्ये मोहरी घालूया। मोहरी छान तडतडली की आपण हळद घालायची त्याच्यामध्ये। आणि मी नुसता पाला बरोबर नाही घेतला, तर त्याच्यामध्ये थोडासा मुळा पण घेतला आहे। खूप छान लागतो या पाल्यामध्ये। आणि हा मुळा आपण याच्यामध्ये सगळा टाकून देऊया, थोडा परतून घेऊया। पाला पटकन शिजतो ना, आणि मुळा शिजायला थोडा वेळ लागतो, म्हणून आपण याचा गॅस बारीक करून एक वाफ काढून घेऊया। 2 मिनटं झाली आहेत, आपण बघूया मुळा शिजला आहे का। असं तेलामध्येच थोडंसं दाबून बघायचं, मुळा शिजला आहे। आता याच्यावर आपण बारीक चिरलेला पाला घालायचा आहे आणि थोडासा मिक्स करायचं। थोडा पाल्याखाली बसला की आपण मग मीठ घालणार आहोत। पाला हा दिसताना भरपूर दिसतो, पण शिजला की पाला खाली बसतो आणि भाजी कमी होते। आता आपण चवीपुरतं मीठ घालायचं आहे पाल्यावर, म्हणजे भाजीचा हिरवा रंग तसाच राहतो। मीठ टाकल्यामुळे काय झाले, भाजीला छान पाणी सुटले आणि आपली भाजी बघू शकता तुम्ही खाली बसली। आता आपण काय करायचं, आपल्या आवडीप्रमाणे लाल मिरची पावडर, कोणाला कमी तिखट कोणाला जास्त लागतं त्याप्रमाणे आपण हे तिखट घालून घ्यायचं आहे। पुन्हा आपण एकजीव असं करून घेऊया आणि साधारणतः 1 चमचा बेसन घेतले भाजी मिळून येण्यासाठी। आता बेसन घातले तर भाजी शिजायला हवी छान, म्हणजे बेसन शिजायला हवं, त्यासाठी मी पुन्हा एकदा एक छान वाफ काढणार आहे। बेसन हा भाजी मिळून येण्यासाठी आणि माझ्याकडे थोडीशी भाजणीचं पीठ होतं, ते भाजीला खमंगपणा येण्यासाठी हे सुद्धा पीठ मी याच्यामध्ये घालून घेणार आहे। आणि छान असं आता ढवळून आपण याला छान पीठ शिजेपर्यंत एक मस्तपैकी वाफ काढायची, म्हणजे आपली भाजी तयार। झाकण ठेवून एक वाफ काढूया। आपली छान अशी दणदणीत वाफ तयार झाली आहे, बघू शकता, आणि भाजी पण छान अशी शिजली आहे। आता मी गॅस बंद करते आणि भाजी एकसंध एकजीव अशी करून घेते। बघू शकता तुम्ही किती छान भाजी झाली आहे। खायला तर अतिशय उत्तम चवीची, आणि भाजी एक बघा, आपण जेव्हा थोडंसं बेसन घातलं तर भाजी अशी छान मिळून आली। ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर सुद्धा खाऊ शकता। अतिशय सुंदर चवीची, करायला सोपी अशी आपली मुळ्याच्या पाल्याची भाजी तयार। अतिशय करायला सोपी आणि पटकन होणारी अशी आपली ही हिवाळ्यातली खास विशेष अशी मुळ्याच्या पाल्याची भाजी तयार। करायला सोपी, चवीला तर अतिशय सुंदर, पण मी सांगून काही उपयोग होणार नाही। तुम्ही ही भाजी करायला पाहिजे, आणि करून जेव्हा खाताल तेव्हा मला एक कमेंट करून नक्की सांगा भाजी कशी झाली आहे। आवडली असेल रेसिपी तर लाईक करायला विसरू नका, आणि सबस्क्राईब करून शेअर करायलासुद्धा विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत थँक्यू, बाय।